श्री स्वामी समर्थ ताईंनो, मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज होता फ्रेंडशिप डे. तुम्हा सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप 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 शुभेच्छा माझ्या गोड यूट्यूब फॅमिलीला. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ असणार आहे मोटिवेशन. बोलणार आहे मी माझ्या जीवनाविषयी थोडंसं तुमच्यासोबत. पहिलं तर आले स्वामींना छान असा मुजरा करून घेतला, स्वामींना शुभेच्छा दिला, कारण स्वामींची सावली कायमस्वरूपी मैत्रिणीसारखी माझ्यासोबत असते, सुखात पण आणि दुःखात पण. आता आमचं काय चाललंय हे सांगण्यापेक्षा मी कशी जगते ते तुमच्यासोबत आज शेअर करते. पहिलं तर मी साधी सिंपल खेड्यात राहणारी मुलगी आणि खेड्यात राहणारी सून होते. त्यानंतर मी माझ्यात बदल करीत गेले. आता कसा बदल केला ते तुम्हाला शेअर करते. पहिल्याच घरातले सगळे कामं आवरायचे आणि शेताकडे जायचं. मुलं शिकायला चालू झाले, मोठाले मुलं झाले, शिक्षण सुरू झाल्याच्या नंतर मी सुद्धा बदलले, कारण खर्च खूप वाढले आणि शेतीवर भरपूर सारे जे काही आपले शौक असतात ते खरंच त्यांना पूर्ण होत नाही. त्यासाठी जोडधंदाच लागतो. आता शेती भली किती असू द्या, त्यासाठी स्वतः राबावं लागतो. आता मुलं घरी ठेवून मी तर जाऊ शकत नव्हते. मग सासूबाई एकट्या शेतात काम करायच्या. आता माझं जीवन मी हळूहळू बदललं, कारण खेडेगावामध्ये 1-2 कपड्याच्या दुकानं भरपूर होत्या. म्हणलं चला आपण सुद्धा छोटासा साड्याचा व्यवसाय करूया. तो व्यवसाय करता करता मी माझ्यात खूप बदल झाले, कारण ते बदल कसे झाले ते पण आज तुमच्यासोबत शेअर करते. आता बाहेर जाण्यात यायलं मार्केटमध्ये. आता गेवराईचं नको, बीडचं नको, जालन्याचं मार्केट जालन्याचं नको, संभाजीनगरचं मार्केट. मी जसं सिटीमध्ये गेले तशा मैत्रिणी झाल्या, कारण माझ्यासारख्या मैत्रिणी अनेक तिथं आलेल्या होत्या. त्या कशा ते सांगतेच तुम्हाला. तर त्या माल खरेदी करायला यायच्या. मग बसणे, बोलणे, त्यांचं राहणीमान पाहणं. आता मी साडीवर जाणं, त्या प्रत्येक वेळेस आल्या की त्या ड्रेसवर असायच्या. मग मी माझ्यात बदल करत गेले, कारण फ्रेंड मला छान छान भेटल्या आणि अशा फ्रेंड भेटल्या की आताच्या जगामध्ये कोणी कोणाला सांगत नाही की धंदा कसा करायचा, म्हणजे काय, ते व्यवसाय कसा करायचा. पण माझ्या जीवनात त्या अशा काही मैत्रिणी आल्या की मला त्यांनी बदलून टाकलं. त्यामुळं ताईंनो, त्याच्यानंतर मी सिटीत आले. खेड्यात राहणारी मुलगी सिटीमध्ये आले. इथंसुद्धा मला छान छान गोड मैत्रिणी भेटल्या आणि माझं जीवनच बदलून गेलं. त्यामुळे तुम्हाला सांगते, आहे तिथं राहा, पण स्वतःमध्ये बदल करा. अजिबात कोणाचा विचार करू नका, हे काय म्हणन ते काय म्हणन. आपल्याला, आपल्या देवाला आणि आपल्या देवासारख्या नवऱ्याला माहिती आपण कसं आहोत, काय आहोत. त्यामुळं स्कूटी शिकायची असेल तर बिनधास्त मन धट करा आणि स्कूटी शिकून घ्या. 4 व्हीलर शिकायची असेल तर मनाने धट व्हा. लगेच आपण गाड्या शिकतो आणि मनाने धट झालेला माणूस समोर काहीही येऊ द्या अजिबात घाबरत नाही. नाही तर मला हे येईल का, मी हे करू शकते का, माझ्याच्याने होईल का, मी कधी हे केलेलंच नाही, असं बोलत जाऊ नका आणि कंपल्सरी पॉझिटिव्ह विचार करा. नक्कीच देवसुद्धा आपल्यासोबत पॉझिटिव्हच घडवतो आणि बोलतोसुद्धा. देवालासुद्धा बोलत चला. सुख असेल, दुःख असेल, दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण ज्या देवाला मानतो त्याच देवापुढे ठामपणे बसा आणि त्याला प्रश्न विचारा, त्याच देवाला, की मला हे प्रश्न विचारल्याच्या नंतर तुम्ही मला उत्तर द्या स्वामी. आता मी तर स्वामींची सेवा करते. आता तुम्ही महादेवाची करत असताल, कोणी बाल श्रीकृष्णाची करतं. ज्याने त्याने आपल्या आपल्या देवाला विचारा की मी हे करते, मग मला यात यश का नाही आहे देवा. कारण आपला हक्क असतो, जिथं आपण सेवा करतो तिथून आपल्याला मेवा भेटतोच, पण तो मेवासुद्धा देवाला आपल्याला स्वतः मागावा लागतो. जसे की मंदिरात गेल्यावर आपण एखाद्याकडे प्रसाद असल्यावर म्हणतो द्या आम्हाला प्रसाद, तसंच देवालासुद्धा म्हणावं लागतं, मी सेवा केली मग मला का मेवा नाही भेटला, मला स्वामी ही माझी इच्छा का पूर्ण नाही झाली आणि माझी ही इच्छा पूर्णच करा. भलेही मी आणखीन तुमची सेवा करन. जास्त मोबाईल पाहण्यापेक्षा स्वामीला जास्त वेळ द्या. स्वतःला जास्त टाईमपास करण्यापेक्षा आपण स्वतः सेवा केली तर कधीच वाया जाणार नाही. तर इथं आम्ही मायलेकी पहा मस्त शूट घेत होतो. आज माझ्या मुलीलासुद्धा वेळेत वेळ काढून मी माझ्यासोबत घेऊन गेले होते. आम्ही असं सिंपल डोंगरावरती गेलो होतो ताईंनो. आपण स्वतःला थोडासा वेळ दिला पाहिजे. खर्च केला का तर अजिबात खर्च नाही. थोडासा पेट्रोलचा खर्च आला ₹150-150, बाकी काहीच नाही. आम्ही पण सगळेजणं मिडल क्लास फॅमिलीमधलेच आहोत. जास्त काही आम्ही लई श्रीमंत नाही, पण वेळेत वेळ काढून स्वतःला वेळ देतो आणि स्वतःला वेळ दिल्याच्या नंतर आपण समाधानी राहतो आणि आपलं घरसुद्धा खूप समाधानी राहतं. आपल्या मिस्टरांनासुद्धा कधीतरी वाटतं की चला
आपले बायकोनीसुद्धा कुठंतरी फिरायला जावं, छान ड्रेस घालावा, मग त्यांच्या इच्छा तरी कोणी पूर्ण करायच्या, मग आपणच पूर्ण करायच्या. मग आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून आलो होतो आज इकडं फ्रेंडशिप डे साजरा करायला. तर हे आमचं कुलदैवत आहे, कुलदैवताचं मस्त दर्शन घेतलं, छान असा फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन केला. ना कोणाला फोन केले, ना कोणाला चला म्हणलो. ज्याला यायचं आहे त्याला सांगावं लागत नाही आणि ज्याची इच्छा आहे तो आल्याशिवाय राहत नाही. तसंच काय केलं, ज्यांना ज्यांना यायचं होतं आदल्या दिवशी सगळ्यांना शेअर केलं. ज्यांना वेळ भेटला त्या आल्या, ज्यांना नाहीच भेटला त्या आल्या नाही. ज्याचा त्याचा प्रॉब्लेम राहिला. मस्त 2 गाड्या काढल्या आणि मस्तपैकी एन्जॉय करून घेतला दिवसभर. मस्त सकाळचे घरचे कामं पटपट आवरून घेतले. काल रविवार होतं त्यामुळे जिम वगैरे काही नव्हतं आम्हाला. इथं पहा मस्त लिंबाच्या झाडाखाली बसून मस्त चॉकलेट आणले. फ्रेंडशिप बँड जे आहेत ते एकामेकीला मस्त घातले. आता इथे आहे ना आम्ही एका शेतामध्ये बसलो होतो. तिथे एक आजी बाबा होते. त्यांना विचारलं, आम्ही तुमच्या शेतात यावं का? त्यांना कैला आवडतं, कैला नाही आवडत. पण ते एवढे छान होते ते आजी बाबा, तर ते म्हणले या या, आम्हाला काही नाही, बसा मस्त जेवणं करा, काही कमी पाणी बिणी लागते का ते पण सांगा. म्हणलं काही नाही, बाकी सगळं आहे, फक्त बसावं का म्हणून विचारलं. तर इथं आम्ही सगळं एकमेकीला विश करत होतो आणि छान जे काही नेलं होतं थोडंफार छोट्या छोट्या वस्तू त्या मस्त खाऊन घेतल्या झाडाखाली बसून. तर आभाळ पहा, एवढं आभाळ आलं होतं ना, असलं भारी वातावरण झालं होतं ताईंनो, काय सांगावं तुम्हाला. आणि ह्या वातावरणात परत गॉगल, मस्त गाडी आणि हाणायला आम्हीच ड्रायव्हर, ना कोणाचं टेन्शन. परत काय होतं, आपल्याला जर गाडी नाही आली तर आहोंना म्हणावं लागतं चला आमच्यासोबत, चला आमच्यासोबत. त्यांना काम असतं, त्यांना पण कुठंतरी जायची इच्छा असते. आपल्यामुळं त्यांचे मनं दुखातात, ते नाही आले की आपण नाराज होतो. त्यापेक्षा ते आनंदी, आपण आनंदी. आपल्याला येते ना, नवऱ्याने घेऊन दिली आहे ना, मग काय हरकत आहे आपल्याला शिकायला. शिका ना, स्वतःचे कामं स्वतः करा, काहीच फरक पडत नाही. त्यानंतर मैत्रिणीच्या शेतामध्ये आलो आहे बघा. हीच एक एक मैत्रीण राहिली होती आमची फ्रेंडशिप बँड, तिला घालायचा होता. म्हणलं चला तिच्याकडेच जाऊया. मस्त वाटायला शेत होतं, तिच्याकडे गेलो. मस्त सगळ्यांनी एकामेकीला विश केलं छान असं शेतामध्ये. आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार होत होतो आमच्या सिटीकडं, कारण इथून लईतले 20 किलोमीटरच्या अंतरावर गेलो होतो आम्ही, जास्त लांब पण नाही. इथं छान असं एकामेकीला छान विश केलं. आता हॉटेलवरती आलो. इथं सिंपल हॉटेल होतं, पण जेवण मात्र खूप छान होतं. सिंपल असं जेवण मागितलं, छान जेवणं करून घरीच निघायचं होतं. आजचा दिवस खूप आनंदी गेला आणि असेच आमचे प्रत्येक दिवस आनंदी जावो आणि तुम्हीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा आनंदीच घालायचा प्रयत्न करा. अजिबात निगेटिव्ह बोलू नका, सध्या पॉझिटिव्ह विचार करा. आपण पॉझिटिव्ह राहिलं की देवसुद्धा आपल्यासोबत सगळे प्रॉब्लेम पॉझिटिव्हच करतो. तर चला, आमचं सेलिब्रेशन झालं आहे, तुमचं झालं का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. इथं सिंपल साधं सेलिब्रेशन करून घेतलं, जेवण केलं आणि घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर ताईंनो जे काही छोटे मोठे कामं असतात, दिवा बत्ती हे सगळे आवरायचे होते. आता मात्र काही दिवसभर तर काही आठवण केली नाही घराची, मात्र संध्याकाळी झाली होती, कारण संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बाकीच्यांचा करायचा होता. आम्ही तर जेवणं केले होते, पण बाकीचे राहिले होते. तर ताईंनो तुम्ही कसा सेलिब्रेशन केला फ्रेंडशिप डे नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी